लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। भिवंडी येथील ॲडव्होकेट किरण चेन्ने यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध करत अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। हे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षामार्फत देण्यात आले। दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी भिवंडी येथे वकील संघाचे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक नेते तसेच आरपीआय सेक्युलर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वकील किरण चेन्ने यांच्यावर तलवार, चाकू व घातक हत्यारांनी भर रस्त्यात जीवघेणा हल्ला करण्यात आला। मात्र सुदैवाने ॲडव्होकेट चेन्ने व त्यांचे खासगी अंगरक्षक थोडक्यात बचावले। सदर हल्ला हा भाजपचे आमदार चौगुले यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे। हल्लेखोर अद्याप फरार असून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तात्काळ अटक करावी अशी मागणी समितीने केली आहे। तसेच राज्यात वकिलांवर वाढत्या हल्ल्यांचा विचार करून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तात्काळ लागू करावा, अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी अत्याचार विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट राहुल विष्णू तुपलोंडे, ॲडव्होकेट SV वाघमारे, ॲडव्होकेट SR कांबळे, घंटागाडी संघटना कामगार नेते महादेव खुडे, सामाजिक कार्यकर्ते विजय बागुल, मनोहर पगारे, विक्रम गायकवाड, अरुण शिजवळ आदी पदाधिकारी उपस्थित होते। 21 ऑगस्ट 2025 रोजी नाशिक येथील तमाम पुरोगामी आंबेडकरवादी डाव्या विचारसरणीच्या अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। निवेदनाचा विषय अतिशय गंभीर आहे। सर्वांना कल्पना आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या आंबेडकरी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव, त्याचप्रमाणे भिवंडी बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण चेन्ने यांच्यावरती तेथील भाजपा आमदार महेश चौगुले याचा वकील श्रीवास्तव आणि त्याच्या गुंडांनी जातीवाचक शिवीगाळ करून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। 18 ऑगस्ट रोजी घडलेली ही घटना आहे। किरण चेन्नेंवरती जीवघेणा हल्ला झाल्यानंतर आरोपींवरती कारवाई होण्याच्या ऐवजी आमदार महेश चौगुले यांनी पोलिसांवरती दबाव टाकून उलट सामाजिक कार्यकर्ते आणि बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण चेन्ने यांच्यावरच खुनाचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्या खासगी अंगरक्षकावरती गुन्हा दाखल केलेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या सत्ताधाऱ्यांना हा सत्तेचा जो असलेला माज आहे, हा सत्तेचा माज इथली जनता, आंबेडकरी जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। कारण किरण चेन्ने हे केवळ एक व्यक्ती नसून एका मोठ्या राजकीय पक्षाचे ते महाराष्ट्राचे महासचिव आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे ते बार कौन्सिलचे अध्यक्ष देखील आहेत। भिवंडीमधील अनेक सामाजिक आणि जनतेच्या जीवन मरणाच्या प्रश्नावरती त्यांनी फार मोठी आंदोलनं उभी केलेली आहेत। त्यांचा इतिहास जो आहे अत्यंत लढाऊ राहिलेला आहे आणि त्यांच्यावरती अशा पद्धतीने हल्ले करून त्यांचं काम थांबवण्याचे इथले सत्ताधारी जर प्रयत्न करत असतील तर इथला कुठलाही आंबेडकरवादी ते सहन करणार नाही, याची या सरकारनं नोंद घ्यावी। त्याचप्रमाणे महेश चौगुले आणि त्याच्या गुंडांवरती देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने या ठिकाणी करत आहोत। आज अत्याचार विरोधी कृती समितीचे नाशिक जिल्ह्याचे मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट राहुल तुपलोंडे साहेब, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट SV वाघमारे साहेब, ॲडव्होकेट SR कांबळे साहेब, कॉम्रेड महादेव खुडे, विक्रम गायकवाड साहेब, मी स्वतः आरपीआय सेक्युलरचा महाराष्ट्र राज्य संघटक विजय बागुल आणि कॉम्रेड मनोहर पगारे यांच्या उपस्थितीमध्ये विभागीय आयुक्तांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। आमची मागणी आहे की आयुक्तांनी याचं निवेदनाची दखल घ्यावी आणि संबंधितांवर तात्काळ कडक अशी कारवाई करण्यात यावी। धन्यवाद। डाव्या समाजवादी रिपब्लिकन आंबेडकरवादी पक्ष संघटनांची विचारधारा मानणारी अत्याचार विरोधी कृती समिती आताच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे। प्रत व मार्फत विभागीय आयुक्त साहेबांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा विषय अत्यंत गंभीर आहे। आमचे आंबेडकर चळवळीचे नेते, आमचे प्रथितयश वकील ॲडव्होकेट किरण चेन्ने यांच्यावर 18 तारखेला भ्याड स्वरूपाचा हल्ला झालेला आहे। हल्ला करणारा भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी आहे। त्याच्या इशाऱ्यावर एका वकिलाला सांगून त्यांनी कट रचून नियोजितपणे हल्ला केलेला आहे। किरण चेन्ने आणि त्यांच्या अंगरक्षकाला जीवे मारण्यासाठी हा नियोजित कट करून हल्ला केलेला आहे। या देशामध्ये, या राज्यामध्ये चाललंय तरी काय? दलित, आदिवासी, महिला सुरक्षित नाही, वकील सुरक्षित नाही, आमचा तरुण सुरक्षित नाही, विद्यार्थी वर्ग सुरक्षित नाही। या महाराष्ट्राला काळीमा फासणारा हा प्रकार झालेला आहे। या मुख्यमंत्र्याला
इथल्या गृहमंत्र्याला लाज वाटली पाहिजे की एका वकिलावर, कार्यकर्त्या वकिलावर हल्ला होतो आहे. मला या हल्ल्याच्या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की तुम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही हल्ले केले, तरी किरण चन्नेचे कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीतले आमचे तरुण भीमसैनिक या अत्याचाराचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून यापुढे लक्षात ठेवा, भ्याड हल्ला करत असताना किरण चन्ने असेल, आमच्या कोणत्या कार्यकर्त्याला हल्ला करण्याचं निश्चित कट करणार असाल, त्याच्या विरोधात मध्ये काही षडयंत्र रचत असाल तर 10 वेळेस विचार करा. या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी जनता, आमचे भीमसैनिक आणि तमाम पुरोगामी परिवर्तनवादी कार्यकर्ते आता सजग झालेले आहेत, तुमचे डावपेच ओळखून आहेत. आणि म्हणून माझं या निवेदनाच्या वतीने आम्ही अशी मागणी केलेली आहे मुख्यमंत्री साहेबांना, जे हल्ल्यामागील जे सूत्रधार आहेत त्यांना अटक झाली पाहिजे. उलट अर्थाने आमच्यावर हल्ले होऊन आमच्याच खुनाचा प्रयत्न करून आमच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी जीवे मारण्याची प्रयत्न केल्याचा गुन्हा, म्हणजे पूर्वीचा 307 आजचा BNAचा 109 त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. त्या केसेस तुम्ही तात्काळ मागे घेतल्या पाहिजे. किरण चन्ने हे आंबेडकर चळवळीचे नेते आहेत, त्याचबरोबर ते प्रतिकेश वकील आहेत. याची त्यांना जाणीव होती की किरण चन्ने अनुसूचित जाती जमातीतील एक मोठा नेता आहे आणि म्हणून त्याच्यावर जातीच्या द्वेष भावनेतून हल्ला झालेला आहे. आणि म्हणून या सर्व हल्लेखोरांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार देखील गुन्हा दाखल होऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही या निवेदनावर केलेली आहे. त्याचबरोबर किरण चन्ने ऍडव्होकेट आहे. महाराष्ट्रामध्ये आता या सरकारच्या राज्यामध्ये अनेक वकिलांवर देखील हल्ले व्हायला लागलेले आहेत. मग अशी म्हटल्याप्रमाणे तेव्हा ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो देखील तात्काळ या राज्यामध्ये लागू झाला पाहिजे, अशी देखील आम्ही मागणी केली आहे. जर या सदरच्या मागण्या तात्काळ मान्य झाल्या नाही तर तमाम पुरोगामी परिवर्तनवादी, डाव्या समाजवादी, डीपडमिकड आंबेडकरवादी संघटनांच्या वतीनं राज्यभर उग्र स्वरूपाचे आंदोलन देखील करण्याचा इशारा आम्ही या निवेदनाद्वारे दिलेला आहे. आणि होणाऱ्या कोणत्याही परिणामाला इथलं शासन, प्रशासन, पोलीस हे जबाबदार राहतील असं देखील आम्ही या निवेदनात म्हटलेलं आहे. आणि जाता जाता तुम्हाला सांगतो, जातीवाद्यांनो, दलित शोषितांचा अंत पाहू नका, स्मशानभूमीत रांगू नका, प्रेतांची संख्या मोजू नका. आम्ही तर बदला घेणारच आहोत, त्यावेळी मात्र जगण्याची भीक मागू नका. मी ऍडव्होकेट राहुल विष्णू सुकलोंडे, मुख्य निमंत्रक अत्याचार विरोधी समिती, नाशिक. रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.